भूमौ पश्वश्च गोष्टे भार्या ग्रहद्वारे जन स्मशाने देहश्चितायाम परलोक मार्गे कर्मानुगो गच्छति जीव एका. काय गोड श्लोक आहे बघा. त्या श्लोकाचा अर्थ आहे धनानी भूमौ. त्यांनी धन कमावण्याकरता वेळ देतात आईबाप, आपण देतो, द्यावाही वेळ. कारण धन हा एक प्रकारचा 4 पुरुषार्थापैकी धर्म अर्थ काम मोक्ष द्वितीय पुरुषार्थ आहे. साधन रूप जरी असला तरी पुरुषार्थ आहे, म्हणून तो कमावलाच पाहिजे. आयत्या पेठावर रेगोटा काय कामाचा. आपण पुरुषार्थ करून धन कमावलं पाहिजे. फक्त ते कसं कमवलं पाहिजे, जोडणी या धन उत्तमे व्यवहारे असं ते कमवलं पाहिजे. पण मग धन किती कमवलं तर ते पूर्ण धनाकरताच आपलं जीवन घालवणं हा मूर्खपणा आहे. का बरे? कारण धन म्हणजे त्याला मर्यादा आहे ना हो. धन किती असावं, 4 लोकात आपल्याला सन्मान भेटेल आणि आपल्याला उपवासी राहावं लागणार नाही, एवढं झालं पुष्कळ झालं. पूर्ण जीवनच धनाकरता जर अर्पण केलं तर मग आचार्य सांगतात धनानी भूमौ. धन आपल्या सोबत मेल्याच्या नंतर येत नाही. भूम म्हणजे जमिनीत राहतं. पूर्वी जमिनीत ठेवायचे म्हणून आचार्याच्या काळात. आता बँको म्हणा, बँकेत राहतं. मग तेथे नचले काही, सत्ता संपाद राहील ठाईची ठाई, पुढे संचित जाईल ग्वाही. तुका म्हणते यम आज्ञा 4 दिवसाची पूर्वीची घटना बघा, कळालं तर घ्या नाही तर सोडून द्या. धनानी भूमौ पशुवश्च गोष्टे. आपण धन, पशुधन आपल्याकडे धन मानलं जातं. 4 पायाची पशु धन मानलं जातं. शेळ्या, मेंढ्या, गाई, गुरु, जनावर धन मानलं जातं. पण आपण मेल्याच्या नंतर ते आपल्या सोबत येते काय? नाही, ते गोठ्यामध्ये राहतात. पशुवश्च गोष्टे भार्या ग्रहद्वारे. आपली प्रेमाची बायको असते, आपण तिच्यावर प्रेम करतो, ती आपल्यावर प्रेम करते. आपण 9, 10, 12 वाजेपर्यंत गेलो नाही तर ती जेवत नाही. कधी कधी त्याच्यातही काही रामकृष्ण रे अवघड असतं. ते अवघड असतं. काही जेवत नाही असं दाखवतात, खाल्ल्या भरपूर खातात. ते एक सांगू का नको पण आता सांगतो. तर ते म्हणजे ती दाखवायची एक आणि असायची एक. मग त्याने विचारलं का ग आज का घेते, त्यांनी तिने विचारलं का हो आज लई घेता आडे वेडे. तो म्हटला ते काय 1 किलो कंदी पेढे. ती म्हणली का हो कशी तुमची कोर्टाची माप. त्यांनी सांगितलं अर्धा किलो तांदळाचा भात. ती म्हणायला लागली पण तुम्हाला हे सगळं कसं कळालं. तो म्हटलं माझ्याशिवाय तुला कसं गिळालं. ते दाखवणं एक असतं, एक असणं वेगळं. पण ते बऱ्याच वेळेला असतं. पण काही मावल्या पतिव्रता सुद्धा असतात. पतीच्या मता अनुसरून पतिव्रता अनायासे आत्मयता भेटीची का. पण त्याही हल्ली काळात सती प्रथा ती बंद आहे आणि ती योग्यही नाही. परंतु जिचं खरं पतीवर प्रेम असतं ते पती आणि पत्नी ते 2 नसतात. त्यांचे शरीर 2 असतात, हृदय एक असतं. आणि ज्या वेळेला अशी पतिव्रता स्त्री असलेला पती गेल्याच्या नंतर कळालं तर ती जिवंतच राहत नाही. धुंडा महाराज देगलूरकरांचं उदाहरण पहा. ज्या वेळेला कळालं त्यांच्या मातीला महाराज वर गेले म्हटल्याच्या नंतर आईसाहेबांनी खाली आपला प्राण ठेवला. घडलेली घटना आहे आणि थोड्या दिवसापूर्वी घडलेली घटना आहे. पण अशी किती प्रेमाची पत्नी असली तरी ती आपल्या सोबत येत नाही. भार्या ग्रहद्वारे जन स्मशाने. आपला मित्र परिवार असेल स्मशानभूमीत रॉकेल टाकून फुकून देण्याकरता येतो आपल्याला, तोही आपल्या सोबत येत नाही. जन स्मशाने देहश्चितायाम. या शरीरावर खूप प्रेम करतो आपण, पण शरीरही आपल्या सोबत येत नाही. चितेवर 4 चिमट्या जळून याची राख होते. मग सोबत येतं कोण? आचार्य तिथे म्हणतात कर्मानुगो गच्छति जीव एका. फक्त आपलं कर्म येतं. मला वाटतं म्हणूनच म्हणाय जैशी करणी आणि वैशी भरणी. जो बोयेगा सो पाएगा. तुम्ही कर्मयोगाचा सिद्धांत माना कर न माना, भोगावं लागते याची वाट काय. विठ्ठल विठ्ठल. आणि मग आपण ही जन्म मरणाला जे येतो ना, याला एक कारण कर्म आहे. आगा कर्मी जे उरावे तैती सुखदुःखी फळा यावे काय ते भोगावया यावे. लिहा एका ज्ञानोबा आहे ते प्रसिद्ध अभंग आहे, कर्मे परियशी गव्हारा साधन. त्याच्यामध्ये अनेक दाखले दिले. त्यातलं एक प्रसिद्ध वचन आहे, कर्मे राम वनवासा गेला, कर्मे दशरथ पुत्र योग मेला, कर्मे वियोग घडला सीता देवी. असं एक कर्म आहे. बरं, ते कर्म ज्याने केलं त्यालाच भोगावं लागतं. एक जणाने मला प्रश्न विचारला, महाराज मोबाईलचा रॉंग नंबर लागतो, गाडीचा रॉंग नंबर लागतो, अशा बऱ्याच जणांचा लागतो. जीव तर अनंत आहे. अरे किडा मुंगीपेक्षा इतके जीव पुढे आहे, या कर्माचा चुकीचा नंबर का लागत नाही. मी म्हटलं आचार्याने त्याचं उत्तर दिलेलं आहे. म्हटले मग सांगा ना. मी म्हटलं आचार्य म्हणतात यथा धेनू सहस्रेची वत्सो गच्छति मात्रम तथाच यत् कर्तन कर्म कर्तर्म अनुगच्छति. आचार्यांचा श्लोक असा आहे, यथा धेनू सहस्रेषु म्हणजे हजारो गायीमध्ये सोडलेला गावरान गाईचा खोंड. संक्रीतचं बोलत नाही मी, संक्रीतचं अवघड असतं. ते सगळं संक्रीत असल्यामुळे तेही संकल्पनाच करतं. पण गावरान गाईचा जो खोंड आहे तो हजारो गायीमध्ये सोडलेला गावरान गाईचा बछडा बिलकुल आपल्या आईच्याच जाऊन काशीला लागतो. चुकूनही तो दुसऱ्या गायीच्या काशीमध्ये मुख घालत नाही. आचार्य तो श्लोक देतात, यथा धेनू सहस्रेषु वत्सो गच्छति मात्रम तथाच यत् कर्तम कर्म कर्तारम अनुगच्छति. तसं केलेलं कर्म कर्ताच्याच मानगुटीवर जाऊन बसतं. त्याच्या पुढचं एक बारीक आहे. सद्गुरू मला वाटतं तुम्ही मंडळीने ऐकले असेल, डोंगरे महाराज यांचे भागवत जुन्या मंडळीने ऐकलेले आहे. तर ते डोंगरे महाराज तर सांगायचे का ज्याने केलं त्याला नाही, ज्या इंद्रियाने केलं त्या इंद्रियाला भोगावं लागतं. आपल्या इथेच मरकळमध्ये मागे तुम्ही होता
मी प्रवचनाला आलो होतो, तात्याने बोलवलं होतं त्यावेळेला मी एक मारवाडी भाषेतली डोंगरे महाराजांची गोष्ट सांगितली होती. त्याची पुनरावृत्ती होईल तरी सांगतो. इकडे लक्ष द्या. आंबा पेड़पेशो देखा दो जना, देख्याचो दवड्याने दवड्या दो जना, दवड्याचो पकडीजाने पकडीजा दो जना, पकडीजासो काटीजाने काटीजा घणू जना, काटीजासो रसचाक्याने रसचाक्या एक जना, रसचाक्याचो कुटीजा नाही कुटीजा बहु जना, कुटीजासो रोया नाही रोया दो जना. गोष्ट संपली. तुमच्या लक्षातही आले. आंबा पेड़पेशो देखा दो जना म्हणजे पाहिला दोन कानाने. हो की नाही? हो की नाही? तुम्ही तरी हो म्हणता, मग तुम्ही ऐकत नाही कीर्तन. असं ऐकू नये ना. मी कानाने पाहायला म्हटलं तरी काही मान हडवलं होतात. म्हणजे असं कीर्तन ऐकणं ते ऐकणं नसतं. थोडंसं दक्ष देऊन ऐका ना. मी सुरुवातीपासून सांगतो का दक्ष देऊन ऐका. बऱ्याच गोष्टी आपल्याला वाटतं आपण आपल्याला ऐकलेल्याच आहे, पण मग तिकडे लक्ष नसलं तर काही लक्षात येत नाही. आणि वृत्तीला एक वेळेला दोन काम होत नाही. तुम्ही थोडं म्हणाल मी बाहेरही जाऊन येईल मनाने आणि ते कीर्तनातही शरीराने बसेल, मग आपल्याला काही कळत नाही. काही कळत नाही. तुम्ही सांगा ना, एकाच वेळेला आरती फिरवायची आणि त्याच वेळेला घंटी वाजायची, जमते का? नाही. आरती फिरवायला लागलं तर घंटी थांबते, घंटी वाजवायला लागलं का आरती थांबते. दोन्ही एक वेळेला होते. चिडिया चावल ले चिली बीच मिली डाल, चिडिया दो दोनो म्हणे एक ले एक डाल. आता कीर्तनात बसलं तर बाहेरचा विषय टाकून दिला पाहिजे. कीर्तनाचाच झाला तर त्याला लक्षात येतं. मग आता पटकन बोला. आंबा पेड़पेशो देख्या दो जना, पाहिला दोन डोळ्याने, देख्याचो दवड्याने दवड्या दो जना, घेण्याकरता धावले दोन पाय, दवड्याचो पकडीजाने पकडीजा दो जना, पकडला दोन हाताने, पकडीजासो काटीजाने काटीजा घणू जना, फोडला 32 दाताने, काटीजासो रसचाकाने रसचाका एक जना, रस चाकला एका जिभेने, आणि रसचाकाचो कुटीजा नाही कुटीजा बहुजना. इथे बाबा म्हणायचे चोरीचा मामला हरवा, काय हरू हरू बमला असं काहीतरी म्हणतात बघा. ते चोरीचा त्याला ओवी आठवली. विश्वची माझे घर, त्यांनी तोडला फोडला आणि तिथेच खात बसला. शेती मालकाने बेदम लाताबुक्क्याने मारला, म्हणून कुटीजा बहुजना. पण कुटीजास रोया नाही रोया दो जना. गोष्ट संपली. तुमच्या लक्षात आली. सुरुवातीचं वाक्य पहा, शेवटचं वाक्य पहा. सुरुवात आहे देख्या दो जना आणि शेवट आहे रोया दो जना. का बरं? जैशी करणी वैशी भरणी. म्हणून आपल्याला जन्ममरण परंपरा जी भोगावी लागते त्याला तुकोबराय म्हणतात ना. तुका म्हणे हरिण काही उरोनिधी उरी, तर ती उरी आहे त्यातली पहिली उरी आहे ही कर्माची. आगा कर्मी जे उरावे. मग ते कर्माचं फल भोगण्याकरता तई सुखदुःखी फळा यावे. आणि त्या सुख दुःखांना तर साक्षात्कार भोगा. सुखाचा किंवा दुःखाचा साक्षात्कार कुठे होतो? या देहात. देह आहे तोपर्यंत दुःख आहे. शरीर दुःखाचे कोठार म्हटलेलं आहे. जोपर्यंत शरीर आहे तोपर्यंत दुःख संपतच नाही. माझे सद्गुरू डॉक्टर नारायण महाराज जाधव बाबा, त्यांचे गुरुजी आनंद आश्रम स्वामी महाराज, ते त्यांच्या एका मित्राला भेटायला गेले आणि तो मित्र हॉस्पिटल होता. हॉस्पिटलमध्ये त्याला दुर्धर आजार झाला होता, खूप रडत होता. मग ते आनंद आश्रम स्वामी महाराज तिथे गेलेत आणि त्याला म्हणायला लागले, कार्य मरायचं तर जरा शिस्तीत मरणं. म्हटले इतक्या वर्ष तू वेदांताचं चिंतन केलं काय, मातीत गेलं का? जरा शिस्तीत मरणं, एवढा बेशिस्त का झाला? तो म्हटलं नाही पण वेदनाच तेवढा आहे. अरे म्हटले चिंता करू नको, एकदा मेल्याच्या नंतर तुला खडकार आपटलं तरी काही होणार नाही. मेल्याच्या नंतर खडकार आपटल्याच्या नंतर काही होणार नाही. याचा अर्थ वेदना कुठपर्यंत? शरीर आहे तोपर्यंत. आणि शरीर कशाचं फळ आहे? कर्माचं फळ आहे. कारण संग जो प्रकृतीचा तो त्यागुण घडे कर्माचा, आयशाही करू म्हणे ती तयाचा आग्रह चोरे. मग प्रकृती करी कर्मे, ती म्या केली म्हणे भ्रमे, ते करता येणे नामे बोली जे जीव. आणि एकदा शरीराने कर्म केलं का ते कर्म पुन्हा बीज रूपाने राहतं आणि तेच भोगण्याकरता पुढे आपल्याला यावं लागतं. पुनरपी जननम पुनरपी मरणम. म्हणजे शरीराला येण्याला कारण पहिलं कर्म आहे. कर्म आहे बघा. अगदी थोडस एकाग्र व्हा. आपण जेवढं दुःख भोगतो ते कुठं भोगावं लागतं? या शरीरामध्ये. बरोबर, शरीरामध्ये दुःख भोगावं लागतं. मग शरीर हे जर कार्य, दुःख हे कार्य आहे आणि त्याचं कारण शरीर आहे. पण शरीराचं सुद्धा काहीतरी कारण आहे. मग शरीराचं कारण काय? तर तुकोबराय म्हणतात पाप पुण्य करून जन्मा येतो प्राणी, नरदया येऊन हानी केली. मग शरीराचं कारण कोण आहे? पाप पुण्य. पाप पुण्य घडणार शरीर येणार. मग शरीराचं कारण आहे पाप पुण्य. पाप पुण्य घडताना मग पाप पुण्य जर कार्य असेल तर त्याचं कारण काय? धर्माधर्म. अधर्म घडला पाप घडणार, धर्म घडला पुण्य घडणार. म्हणजे शरीराचं कारण कोण? मी सांगत चाललो, तुम्ही पण ध्यानात ठेवायचं, पुढे पुढे बोलत चालायचं. सगळ्या दुःखाला कारण कोण? हा असं बोला. सगळ्या दुःखाला कारण शरीर. पण शरीराला कारण कोण? बरं, वा धन्यवाद. पाप पुण्य. शरीराला कारण आहे पाप पुण्य. पण पाप पुण्याला तरी कारण आहे. पाप पुण्याला काय कारण आहे? धर्माधर्म. पाप पुण्याला कारण कोण? धर्माधर्म. छान. मग धर्माधर्माला तरी कारण काय? तर धर्माधर्माला कारण आहे राग द्वेष. काय कारण आहे? राग द्वेष. ज्याच्याबद्दल आपल्याला राग असतो. राग म्हणजे इथं प्रेम आहे. आपण व्यवहारामध्ये राग शब्दाचा अर्थ क्रोध करतो. राग म्हणजे संस्कृतमध्ये प्रीतीला राग म्हणतात. ज्याच्याबद्दल आपल्याला राग आहे, प्रेम आहे, त्याच्याबद्दल आपण चांगलं वर्तन करतो. आपल्याला सर्पाबद्दल राग आहे का द्वेष आहे? द्वेष आहे. मग गोटा घे का घाल त्याच्या डोक्यात. म्हणजे सर्पाबद्दल द्वेष आहे. गायीबद्दल प्रेम आहे, आपण तिची पूजा करतो, तिला गोग्रास देतो. म्हणजे मग धर्माला कारण कोण आहे? रागद्वेष. रागद्वेषाला कारण कोण आहे?
तर राग द्वेषाला कारण आहे अनुकूल प्रतिकूल ज्ञान. आपल्याला काही लोक अनुकूल वाटतात, काही प्रतिकूल वाटतात. अनुकूल वेदनेम सुखम, प्रतिकूल वेदनेम दुःखम. आपण कुठून आलो? ध्यानात आहे तुमच्या? पटकन बोला. सगळ्या दुःखाला कारण शरीर. शरीराला कारण पाप पुण्य. छान. पाप पुण्य करून जन्म येतो प्राणी. पाप पुण्याला कारण धर्माधर्म. जय हो बाबा. धर्माधर्म. धर्माधर्माला कारण राग द्वेष. ठीक ना. आणि राग द्वेषाला कारण आहे अनुकूल प्रतिकूल ज्ञान. आणि अनुकूल प्रतिकूल ज्ञानाला कारण काय? भेद ज्ञान. हा आपला, हा परक्याचा, हा मुख पक्षाचा, हा तमुख पक्षाचा असं वाटणं ना, हे भेद ज्ञान. आणि भेद ज्ञानाला कारण आहे आत्मस्वरूपाचं अज्ञान. काय कारण आहे? आत्मस्वरूपाचं अज्ञान. नाही अज्ञाना वाचून मूळ या. आपल्याकडे पूर्वीची मंडळी ह्या मातावर्ग उतरंडी लावायच्या, बरोबर? उतरंडी कळते ना, घटावर घट ठेवणं. आणि मग त्याच्यात सगळ्यात छोटा गट खाली असतो, सगळ्यात मोठा गट वर असतो, हो की नाही? आता ऐकताय. धन्यवाद. आता श्रोते दक्ष झाले हो. त्याला मला कसं पाहिजे त्यांना कळालं आता. खाली कसा असतो? मोठा डेरा असतो, त्याच्यात छोटा छोटा असं करत पाहिजे. सुगडं बोळका असे छोटे वर असतात. मला सांगा, एका ठोक्यात वरचे सगळी पाडायची म्हणलं तर काय करावं लागेल? खालचा मडका पाड. जय हो शंकरराव. खालचा मडका पाडावा लागेल. खालच्या मडक्यावर ठोका घातला का वरची सगळी मडकी आपोआप पडणार, बरोबर? तसं आता आपण कुठून आलो तर बघा, सगळं दुःखाला कारण शरीर, शरीराला कारण पाप पुण्य, पाप पुण्याला कारण धर्माधर्म, धर्माधर्माला कारण रागद्वेष, रागद्वेषाला कारण अनुकूल प्रतिकूल ज्ञान, अनुकूल प्रतिकूल ज्ञानाला कारण भेद ज्ञान, भेद ज्ञानाला कारण स्वरूपाचं अज्ञान. इथपर्यंत आलो. किती गोष्टी झाल्यात? 7 गोष्टी झाल्यात. मग आपल्याला सगळे एका ठोक्यात नाश करायचे तर कोण घालावं? अरे बारफूस गेला आमचा. मी पुन्हा एकदा सांगतो, पुन्हा एकदा लक्ष द्या, लक्ष द्या, गाफील राहू नका. सगळ्या दुःखाला कारण शरीर, शरीराला कारण पाप पुण्य, पाप पुण्याला कारण रागद्वेष, रागद्वेषाला कारण धर्माधर्म, धर्माधर्माला कारण अनुकूल प्रतिकूल ज्ञान, अनुकूल प्रतिकूल ज्ञानाला कारण भेद ज्ञान, भेद ज्ञानाला कारण शेवटचा खालचा डेरा अज्ञान. मग आपल्याला एका ठोक्यात ही सगळी उतरंड पाडावी असं वाटत असेल तर कोण घालावं? धन्यवाद. काय घालावं? अज्ञान घालावं. आता उलट झाला, अज्ञान घालवलं तर कोण जाईल? इकडलं तू लक्षात नाही ठेवलं तुम्ही काहीच. असं ना करू ना. अज्ञान घालवलं तर कोण जाईल? भेद ज्ञान. भेद ज्ञान घालवलं तर कोण जाईल? उत्तर आहे रागद्वेष. रागद्वेष घालवले तर जाईल अनुकूल प्रतिकूल ज्ञान. अनुकूल प्रतिकूल ज्ञान घालवल्याचं जाईल नंतर जाईल धर्माधर्म. धर्माधर्म घालवले का जाईल पाप पुण्य. आणि पाप पुण्य संल का शरीर. ना रहेगा बास ना बजेगी बासुरी. शरीर जाईल. आणि शरीर गेलं तर दुःख राहील का? दुःख राहणार नाही. आणि या शरीराची निवृत्ती होणं म्हणजे जन्म मरण परंपरेची निवृत्ती होणं. विठ्ठल म्हणून आपलं पहिलं काय गेलं पाहिजे? उत्तर आहे अज्ञान गेलं पाहिजे. हे मला एक पटकन बोला. सगळ्यात पूर्ण ज्ञानी आहे त्याला दुःख असतं का पूर्ण अज्ञानी आहे त्याला दुःख असतं का मधल्याची बेजारी असते? हे बोलत नाही तुम्ही. असं ना करू ना. पूर्ण ज्ञानी आहे बाबा त्याला दुःख आहे नाही हो. त्याला कळलं ना सगळं. अहम ब्रह्मास्मि चिदानंद रूप शिवोम शिवोम न मनुष्यो न च देव यक्षो न ब्राह्मण क्षेत्र वैश्य शूद्रा न ब्रह्मचारी न गृही वनस्ता भिक्षुर न चाहम निजबोध रूप हा चिदानंद रूप शिवोम शिवोम. तो म्हणतो सुखाचे व्यवहारी सुख नवदाना, सुखाचे व्यवहारी नवदाना व्यवहारी
मेरू पासून थोरे देह दुःखाचे डोंगरे दाटीचे पडी भरे परी चित्त न दते. गीता आपलं ज्ञानेश्वरी सांगते. आणि यमलब्ध्वाच्या परम लाभम म्हणणे ते राधिकम तत यस्मिन स्थितून दुःखेन गुरुणापी न विचारले ते. गीता माता सांगते. अगदी पडता जड भारी नेमा नटळे निर्धारी. किती दुःखाचा कडेलोट झाला तुकोबरायाच्या संताच्या जीवनामध्ये, पण तुकोबराय म्हणतात आनंद तुका म्हणे खातो आनंदाची लाडू, नका तर पडू घ्या रे तुम्ही. याचं कारण हे आहे का त्यांच्या जीवनात काय राहिलं नाही, त्याचं उत्तर आहे अज्ञान राहिलं नाही. अज्ञान आहे दुःख आहे. अगदी पुढे बोलतो पूर्ण अज्ञानी आहे तरी सुख आहे, पूर्ण ज्ञानी आहे तरी सुख आहे. बेजारी मधल्याची आहे, त्याला फार काही कळत नाही आणि थोडं कळलं ते गप्प बसू देत नाही. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. कुठल्याही क्षेत्रात बघा, ज्याला भरपूर गाता येतं तो मध्ये मचमच करतच नाही, तो निवांत गातो. तुमचं होऊ द्या, त्याला कोणी आग्रह केला गा मग तो गातो. ज्याला भरपूर वाजवता येतं, हे मी आमचंच का घेतो कारण आमचं घेतलेलं पितळ बरं आहे, मग ते तुम्ही माणसाला आमच्यावरच उलटले. पण आमच्यात आम्ही समजून घेणार आहोत. त्याला भरपूर वाजवता येतं तो म्हणतो चालू द्या तुमचं काय अडचण नाही. त्याला खूप आग्रह केला माऊली वाजा ना, मग तो वाजवायला बसतो. आणि ज्याला भरपूर चांगलं बोलता येतं निरूपण करता येतं तोही म्हणत करत काय नाही. लोक त्याला आग्रह करतात, बरं ठीक आहे तुमची इच्छा करतो. पण ज्याला चारच बोल येतात, दोनच चाली येतात, दोनच टिपणं बसलेले आहेत, तो म्हणतो माझं कीर्तन ठेवा ना, तो जरा मला गाऊ द्या ना, मला जरा काय आहे. कारण थोडं असलं ते काय. आमच्या गावात एक महाराज होते, आता नाव नाही सांगत, इतकं पितळ उघडं करणं बरं नाही, पण ते जीवनभर मरेपर्यंत त्यांनी एकच अभंग म्हटला काळू तात्या, एकच अभंग म्हणला आता कोठे धावे म्हणून. चांगला अभंग आहे पण एकच अभंग, दुसरा नाही. आणि एक दिवस मी गावाकडे गेलो, आळंद देऊन मी अभंग सुरू केला. ते म्हणले ए भोजने का तो माझा अभंग आहे. म्हणलं तुकोबरायने तुझ्या नावावर करून दिलेला आहे का. ते कमी असलं तर गप्प बसू देत नाही आणि जास्त म्हणलं का बोलू देत नाही. म्हणून ते आपण तर रिकामा घडा जास्त हलतो, म्हणजे अर्धा भरलेला. पूर्ण खाली असेल तोही हलत नाही, पूर्ण भरलेला आहे तो हलण्याचा प्रश्नच नाही. मधल्याची बेजारी असते. आता आपण सगळी मजली आहोत माझ्या सहित. आपण पूर्ण ज्ञानी नाही आणि पूर्ण अज्ञानी नाही. आता आपल्याला पूर्ण ज्ञानच नसतं तर मग आपल्या काही हरकत नव्हती, आपण आनंदात राहिला असतो. पण संतांचं वचन ऐकलं आपण, संसार दुःखमुळे तो इकडे आपल्याला ज्ञान झालेलं आहे. पण आता पर्याय दोर तुटलेले लढा नाही तर मरा. आता पूर्ण ज्ञान करून घ्या, आणि पूर्ण ज्ञान करून घेणं म्हणजे आपल्या जीवनातलं अज्ञान घालवणं, आणि आपल्या जीवनातलं अज्ञान घालवणं म्हणजे जन्म मरण परंपरा खंडित करणं. पण आपल्या जीवनातलं अज्ञान घालवायचं म्हणजे काय करायचं, ज्ञानरूप परमात्म्याला आपलास करून घ्यायचं. परमात्मा ज्ञानरूप आहे का अंधकार रूप, ज्ञानस्वरूप आहे. मग ज्ञानरूप असणाऱ्या परमात्म्याला आपलास करून घेण्याकरता काय करायचं, त्याला हृदयामध्ये साठवायचं. काय होतं हृदयाला साठवल्याच्या नंतर, साठवी लहारी दोन चपात्या गेले. विठ्ठल विठ्ठल. साठवी लहरी जी हृदय मंदिरी. आपलं हृदय मंदिर करा, ज्ञानरूप परमात्म्याला साठवा. हे सगळ्या बंधनातून आपण मुक्त होतो. तुकोबराने विचारलं महाराज देव हृदयात तुम्ही साठवायला सांगता, साठवली ती वस्तू जाते ती असते ती साठवली जाते का नसते ती साठवली जाते. असते ती साठवली जाते. म्हणजे घरात पहिले धान्य भरलेलं असेल तरी तुम्ही साठवता. म्हणजे माझा प्रश्न तुम्हाला पहिला कळाला नाही, आता तरी बोला. आता बोला मग, असते ती साठवली जाते का नसते ती साठवली जाते. नसते ती साठवली जाते. आपल्याकडे गाडी नाही नसेल तर आपण घेऊ, आपल्याकडे भ्रमणध्वनी मोबाईल नाही नसेल तर आपण घेऊ, आपल्याकडे राहण्याकरता घर नाही नसेल तर आपण बांधू. तसं देव हृदयात नाही मग साठवा. पण देव हृदयात नाही का आहे, आहे देव हृदयात आहे. पहिलाच आहे का अन्वयच आहे.
पहिलाच आहे. त्याला पुरावा काय आहे? गीता आहे. सर्वस्य चाहं हृदि सन्निविष्टो मत्त स्मृति ज्ञानमपोहनञ्च वेदैश्च सर्वे रहमेव वेद्यो वेदांत बुद्वेद विदेव चाहं. सर्वस्य चाहं हृदय सन्निविष्टो म्हणजे याचा अर्थ सर्वांनी चहा पिला पाहिजे असा अर्थ आहे का त्याचा? नाही. सर्वस्य च अहम असं त्याला पदचित करावं लागलं. सर्वस्य च अहम, सर्वांच्या हृदयामध्ये मी आहे. मग देव सर्वांच्या हृदयात पहिलाच आहे. मग आहे तर साठवायचं काय? म्हणजे गीता सांगते. दुसरं म्हणजे ज्ञानेश्वरी सांगते, एरवी सर्वांच्या हृदय देसी मी आमुक आहे ऐसी जे बुद्धीस पुरे अहर्निशी ते वस्तुगामी. म्हणजे देव सर्वांच्या, जाऊ द्या ना. कहा बगदारू देखे अनेरा, कहा बगदारू देखे अनेरा, पगडारू देखे अनेरा देखे तो सबोहिने घेरा घट घट बिचमो राम रमैया सर्वा घटी राम. सर्वत्र परमात्मा आहे. त्याला देश परिच्छेद नाही, त्याला काल परिच्छेद नाही, त्याला वस्तू परिच्छेद नाही. पंचदशिकार विद्यारायण स्वामी म्हणतात, न व्यापिता देशता अंत नित्यत्वात ज्ञापी कालत न वस्तुतोपी सर्वात्म्यात अनंत ब्रह्मणी त्रिधा. तो कणाकणात आहे म्हणून त्याला देश परिच्छेद नाही. तो क्षणाक्षणात आहे म्हणून त्याला काल परिच्छेद नाही. आणि तो मनामनात आहे म्हणून त्याला वस्तू परिच्छेद नाही. हे माझे शब्द नाही, गुरुदेव चंद्रशेखर महाराज देगलूरकरांचे शब्द आहे. तो कणाकणात आहे म्हणून त्याला देश परिच्छेद नाही. तो क्षणाक्षणात आहे त्याला काल परिच्छेद नाही. तो मनामनात आहे त्याला वस्तू परिच्छेद नाही. आणि तो कोबऱ्यात एकच प्रमाण आहे, सौ सोनार की एक लोहार. काय? देश काल वस्तू भेद मावळला आत्मनिर्वाळाला विश्वाकार. असा सर्वत्र तो आहे. मग हृदयातही तो अगोदर आहेच आहे. मग आहेच आहे तर त्याला साठवायचं सांगता हे कसं? विठ्ठल विठ्ठल. तर त्याचं उत्तर असं आहे, आसनं दोन प्रकारचं आहे. एक सामान्य रूपाने आसनं आहे आणि दुसरं विशेष रूपाने आसनं आहे. सामान्य रूपाने आसनं ते कुचकामी निकामी असतं आणि विशेष रूपाने आसनं हे सफलत्वाचं लक्षण असतं. कुठलीही गोष्ट जोपर्यंत सामान्य आहे तोपर्यंत त्याला महत्व नाही, विशेष आहे त्याला महत्व आहे. जसं की या वायरमध्ये इलेक्ट्रिक पॉवर करंट विद्युत आहे की नाही? आहे. मग आहे तर तिने मला आता या घरी राहावं का देवा घरी पाठवावं? बोला ना. जर ती आहे तर तिने या घरी राहू देऊ नये, कारण तिला धरण्याची कोणीच ताकद आहे. तिला धरणारे भले भले गेलेत आणि मी तिला हातात सहज धरतो. ती कशी आहे या हे वरचं आवरण असल्यामुळे ती सामान्य रूपात आहे. ती जर विशेष रूपात असेल तर महाराज कीर्तन करायला राहणार नाही. ती सामान्य रूपात आहे. किती टक्के खगोल भूगोल आपल्याला सांगतं किती टक्के जल आणि किती टक्के पाणी आहे? 29%च पृथ्वी आहे, 71% जल आहे. इथेही जल आहे. आपण सगळे बुडून मेलो पाहिजे पण नाही बुडत, कारण याचं कारण वर धरा आहे, धरेचं आवरण आहे, म्हणजे ते सामान्य रूपाने आहे. या लाकडामध्ये अग्नी आहे की नाही? आहे. मग लाकडामध्ये जर अग्नी आहे तर त्या अग्नीने त्याला जाळला पाहिजे, पण तो जाळतो का? नाही. का? सामान्य रूपाने आहे. दुधामध्ये तूप नाही का? अहो काल तात्या मी जेवायला गेल्याच्या नंतर बाबा त्या आता काय घुरतेविन व्रता ते भोजन, जेवणामध्ये काय असावं? तूप असावं. आणि मग मी म्हटलं ताई थोडं तूप नाही का हो? ती म्हटली महाराज चूप तूप नाही हो घरी. तितक्यात ती सासू आली. अगं म्हटली वेडी काय म्हटलीस? तूप नाही आपल्या घरी, तूच चूप. महाराजला नको म्हणू चूप, आपल्या घरात आहे तूप. म्हटलं बरं या मग थोडं द्या. त्या आईने कब्बर दूध आणलं आणि माझ्या भाजीत टाकलं. महाराज म्हटले खा. म्हटलं आई असं काय केलं? म्हणले तूप. म्हणलं हे दूध. म्हणले दुधात तूप नाही. म्हटलं हो. मग म्हणले महाराज चूप गपचूप खा. खावं लागलं काय?
मग ते दुधात तूप आहे, पण जरी दुधात तूप असलं तरी मला सांगा ते दिसतं का हो? मग नाही का आहे ते. मग दुधातलं तूप जर आपल्याला खायचं असेल, तूप रूपाने त्याचा अनुभव घ्यायचा असेल, तर त्याला विशेष भावाला आणावं लागेल की नाही? विशेष भावाला आणावं लागेल. पहिले ते दूध तापावं लागेल, शांत झाल्याच्या नंतर त्यात विरजण घालावं लागेल, विरजण घातल्याच्या नंतर त्याचं दही होईल, त्याचं घुसळण केलं की त्यातून लोणी निघेल, लोण्याला कडवलं की त्याचं काय होईल? तूप. आणि तुपाच्या पुढे आत्माराम बाबा आले, आता चूप आहे ना. विठ्ठला विठ्ठला आता कीर्तनात आत्मा आला आणि रामही आला, कारण आत्माराम बाबा आले नाही ना. आणि ते सदस्याला त्यांना घेऊन आले आणखी. विठ्ठला विठ्ठला बोला. ते आई बोलल्या, मला ते चुकीचं काय बोलल्या हो? दुधात तूप आहे, पण घुसळाने ती प्रक्रिया केल्याशिवाय त्याचं आपण म्हटलं ना दह्यापर्यंत आलो होतो, बरोबर ना. दह्याला कडवलं का लोणी निघतं आहे ना, का दह्याला घुसळल्यावर लोणी निघतं. आणि मी कडवलं म्हणलं तरी तुम्ही हो म्हणतो. तुम्ही कीर्तन ऐकता का नाही नेमकं? लोण्या त्या दह्याला घुसळलं का लोणी निघतं, लोण्याला कडवलं की तूप होतं, मग तुपाच्या पुढे चूप. पण ते दुधातलं तूप प्रक्रिया केल्याशिवाय पाहायला भेटत नाही. तसा देव हृदयात आहे बाबा, मायबाप आहे, पण भक्तीची प्रक्रिया घडल्याशिवाय तो अनुभवाला येत नाही. विठ्ठला काय करायचं? काही थोडा बहुत लाग पाठ, काही थोडा बहुत लाग, काही थोडा बहुत लाग. त्याला भक्ती भाव धरा बळ, त्याला भक्ती भाव धरा बळ, तन मन ध्यान द्या लावून, तन मन ध्यान द्या लावून, जरी करण्यात गोडा सेवका, जरी करण्यात गोडा सेवका, सेवका बोधे बाबाची चाल आहे. आणि पण ती दीडकीची चाल आपण मोठ्याला बसवली, ती खूप ऍडजस्टमेंट करावी लागली, पण झाली, गेली शेवटला. बाबांची कृपा आहे. देवा कारणे भाव तस्मात द्यावे न लगे फारसे वित्त, झाले एक चित्त तरी बहुत, एवढ्यासाठी नका करू वातात का. त्याला साठवायचं म्हणजे सामान्य असणारा विशेष भावाला आणायचा. आणि विशेष भावाला आणला म्हणजे ती भक्तीची प्रक्रिया केली. मंथुनी नवनीता तैसे घे अनंता, वाया व्यर्थ कथा चालली मार्ग. भक्तीची प्रक्रिया केली तर मग तयाचे चोखटे मानसी, मी होऊन असे क्षेत्र संन्यासी, जया निजली येते उपासी वैराग्य का. आणि मग एकदा का त्यांनी आपल्या हृदयामध्ये क्षेत्र संन्यास घेतला का फळ भेटलं त्याची सरली त्यांची सरली धार, त्यांची सरली धार,
कुणाची? ज्यांनी हृदयाला मंदिर केलं, सामान्य असणारा हरीला विशेष भावाला आणला, क्षेत्र संन्यास देवाला घ्यायला लावला, आणि देवाने म्हणावं मी तयाचे हृदयी, आपलं तयाचे चोखटे मानसी, मी होऊन याचे क्षेत्र संन्यासी. मग त्यांची सरली येर झाला सफल व्यापार, आणि मग त्यांचा नरद्याला आल्याच्या नंतर व्यापार सफल झाला. व्यापार सफल होणं म्हणजे तुका म्हणे जन्म आल्याचे सार्थक, विठ्ठलची एक देखील या, किंवा तुका म्हणे मुक्ती परणिली नवरी, आता दिवसचारी खेळी मैळी, ही स्थिती प्राप्त होणं म्हणजे व्यापार सफल होणं. नाहीतर मग मुदलामध्ये पडे तोटा, ऐसा खोटा उदीम. मुदलात तोटा पडत असेल तर तो व्यापार खोटा आहे, आणि आपल्याला बढती भेटत असेल तर तो व्यापार सफल आहे. आमचे मृदंग महर्षी पांडुरंग बाबा वैद्य बाबा एक गोष्ट सांगायची. मी आपल्या केंद्रीय बाबाच्या मंदिरामध्ये जयराम बाबाकडे असताना कायम ती गोष्ट ऐकायचं. बाबा व्यापार सफल, सगळ्यांनी ऐकलेली गोष्ट, पण बाबांची आठवणही होईल त्या निमित्ताने, स्मृतीला उजाळा भेटेल आपल्याला, आणि व्यापार सफल काय असतो हे कळण्याकरता मी बोलतो. बाबांनी गोष्ट अशी सांगितली की देवर्षी नारद आपल्या वैकुंठला गेले, आपल्याला सर्वांना कल्पना आहे, आणि देवाला म्हणायला लागले, देवा जरा मला संताचा महिमा सांगा. देव म्हणायला लागले, नारदा अति घाई संकटात नाही, माझ्याकडे वेळ नाही, पण मी तुम्हाला पर्याय देतो. खाली मृत्यूलोक आहे, तिथे एक मरकळ नावाचं गाव आहे, तिथे एका शेतकऱ्याचा वाडगा आहे बैलाचा, आणि त्या वाडग्यामध्ये ते काय म्हणतात कुंपण लावलेलं आहे, आणि त्या कुंपणावरती एक सरडा आहे. त्या सरड्याला जाऊन विचारा तुम्ही संताचा महिमा काय. गेलेत नारद, त्या सरड्याला विचारलं, सरडे महाराज, आता महिमा विचारून घ्यायचं ना, तर आम्हाला जरा संताचा महिमा सांगा. त्या सरड्याने नारदाच्या पायाच्या नकापासून डोक्याच्या शिकेपर्यंत 4 वेळेला त्याला बघितलं, आळ्या पिळ्या द्यायला, आणि ते पटकन मेलं. नारद पुन्हा वैकुंठात, देवा त्याने काही सांगितलं नाही पण तो मेला, नका चिंता करू. त्याच वाडग्यात एक झाड पाहिलं. म्हटले हो, कशाचं होतं? आंब्याचं. म्हणजे त्या आंब्यावर आता एक पोपट बसलेला आहे, त्याला जाऊन विचारा. गेले नारद. त्यांना पुन्हा विचारलं, का हो राघू दादा, आम्हाला पोपटाचा त्या संताचा महिमा सांगा. मग तो पोपटाने पुन्हा नारदाकडे 4 वेळेला बघितलं, त्यांनी आळ्या पिळ्या दिल्या, आणि तेही गचकलं. नारद पुन्हा लगेच वैकुंठाला. देवा तोही गेला. म्हणले चिंता करू नका, त्याच वाडग्यात एक गोमाता होती. म्हटले हो, ती प्रसव धर्माने युक्त होती. म्हटले हो, आता ती प्रसूत झालेली आहे, एक बछडा जन्माला आलाय, जा त्याला जाऊन विचारा. ते बछड्याकडे विचारल्याच्या नंतर ते बछडा जवळ आला, नारदाचे पाय चाटलेत, आणि पाय चाटता चाटता त्याने नारदाकडे एकदा पाहिलं, तेही फटकन मेलं. मग नारद पुन्हा देवाकडे म्हटले, देवा त्याची अशी गती झाली. मग म्हण लागले, त्याच गावाचा सरपंच आहे. इथे आहे का आपले सरपंच महोदय? आहे का? आहे का नाही बोला ना राव. असेल तरी मला सांगायचं काय दृष्टांत बघा. त्या सरपंचाच्या घरी नातू जन्माला आलेला आहे, त्याला जाऊन विचारा. नारद म्हणायला लागले, सांगायचं तर सांगा, नाही तर मी जात नाही. पहिलंच ते पुणे आहे, त्यात मरकळ आहे, ते मरकळ मध्ये मरमधूनच सुरुवात आहे, ते मला जिवंत सोडणार नाही. अरे त्या सरड्याला कोणी वारीस नव्हता, पोपटाला कोणी वाली नव्हता, ते बछड्याला सुद्धा लोकांनी म्हटले बाबा जाऊ द्या, होत असतं. पण आता ते बाळ जर मेल्याच्या नंतर मी काय करू? म्हटले नाही मरणार नाही. म्हटले देवा मी जाणारच नाही. मी म्हटले मी सोबत आलो तर. देव म्हणले ठीक आहे. तर मग देवाची करणे नारळात पाणी, कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम समर्थ. आपण आताच त्या वाडीला बघितलं. असा कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम सामर्थ्य संपन्न मी तुमच्या सोबत आहे. आलेत. आणि नारद आणि देव आल्याच्या नंतर साधू संत येती घरात, मागचे पुढचे दारे बंद करा असे सरपंच नव्हते ते. साधू संत येती घरात, तेच दिवाळी दसरा असे ते सरपंच होते. अरे साक्षात देवही आलेत, नारदही आले. मरकळच्या सरपंचाला आनंद झाला, आणि त्याने म्हटले आगतम स्वागतम सुस्वागतम, या महाराज. देवा या. दोघाला आसनं टाकले, औक्षण केलं, चरण धुतले, चरण तीर्थ घेतलं, ओवाळलं आणि बसवलं. आणि सरपंचाला आनंदच पहिला झाला होता. घरात नातू आला, ते बाळ घेतलं, आणलं, नारदाच्या हातात दिलं. आणि आता देव संतांचं दर्शन झालं, याच्यावर दृष्टी टाका, तुमची कृपा कटाक्ष निहाळीले करा, आणि याचं नाव सांगा काय ठेवायचं. नारदाने हातात घेतलं. नारदाची धुकधुकी वाटली, भीती वाटायला लागली. देवाने असं कोपर खळी मारली, नारदा विचारा विचारा विचारा, संतांचा महिमा विचारा. नारद म्हणायचे देवा नको नको. अरे म्हटले विचारा. नको विचारा की म्हटले मी आहे ना, भीता कशाला. आणि मग नारद भीत भीत त्या बाळाकडे बघतात. ते बाळ असं खिलखिल खिलखिल करून नारदाकडे हसायला लागलं. नारद म्हणतात बाळा आम्हाला संतांचा महिमा सांगतोस काय, सांगतोस काय म्हटल्याच्या नंतर ते नारदाकडे बघून हसायला लागलं. नारदाचा जीवात जीव आला. अरे संतांचा महिमा नका का सांगेल, पण गजकलं नाही, हे काय थोडं झालं का. नारदाला वाटलं हे गेलं नाही म्हणजे आपण सुरक्षित आहोत. आणि नंतर पुन्हा विचारलं, हे बाळा सांग ना आम्हाला संतांचा महिमा. त्यावेळेला ते नारदाला ते बाळ म्हणतं, अरे अहो नारदा, मी पहिला सरडा होतो, तुमच्या दर्शनात पोपट झालो, पुन्हा दर्शन झालं एक बछडा झालो, आता दर्शन झालं आता एक मनुष्य देहात आलो, आता दर्शन झालं मी संत नाही भगवत तत्वाला प्राप्त होणार, कारण तुमच्यासोबत भगवंत आलेले आहेत. याला म्हणतात तुका म्हणे हीच होय तो व्यापार. अरे
एका सरड्याची गती जाऊन मनुष्याची योनी प्राप्त होणं, मनुष्याचा देह जाऊन संताचा देह प्राप्त होणं, संताचा देह जाऊन भगवत तत्वाला प्राप्ती होणं, याला म्हणतात त्यांचा व्यापार सफल होणार. नाही तर मग मुदलामध्ये पडे तोटा आयचा खोटा उदीम तुका म्हणे हित होय तो व्यापार त्या काय फार शिकवावे. आणि आणखी आता याच्या विपरीत सांगतो बाबा, आपल्या क्षेत्रातले आहे, आता अवघड आहे, आपल्या दोघांवरच आहे, पण आता सांगतो व्यापार करून सुद्धा निष्फळ होऊ शकतो. पंढरपूरमध्ये घडलेली घटना आहे, मला त्या महात्म्याचं नाव विचारू नका, पण त्यांनी काय केलं, त्यांच्याकडनं पण क्षेत्रात काय आहे तुकोबरायचं आपलं मला वाटतं एक सुभाषित आहे, अन्य क्षेत्रे कृतम पापम तीर्थक्षेत्रे विनश्यती, तीर्थक्षेत्रे कृतम पापम वज्रलेपम भविष्यती. अन्य क्षेत्रामध्ये केलेलं पाप तीर्थक्षेत्रामध्ये दग्ध होतं, पण तीर्थक्षेत्रात केलेलं पाप ते वज्रलेपासारखं होतं. त्या महात्म्याचा थोडासा चुकीचा पाऊल पडला, तीर्थक्षेत्रात पाप घडलं, पण जीवनभर साधना केली होती, परमार्थ केलेला कसाही करू द्या वाया जात नाही. आपल्या भोलेबाबाचं वाक्य बाबा, काही किती करा कसंही करा, सोबत ज्याच्या काहीच येत नाही त्याचं नाव संसार आहे, आणि दंभाने करा सोंगा ढोंगाने करा कसंही करा वाया काही जात नाही त्याचं नाव परमार्थ आहे. आमच्या भोलेबाबाचं वाक्य आहे, वाया काहीच जात नाही त्याचं नाव परमार्थ आहे, आणि सोबत काहीच येत नाही त्याचं नाव संसार आहे. म्हणून किती आजा गेला पंजा गेला, किती संसारिक अट्टल संसारिक असेल त्याला लोक चुकूनही विचारत नाही तुला काय मिळालं, कारण त्याला माहिती याच्यात काही मिळतच नसतं. चौना चोथा या फळना चुंबिता फुलना तुरुंबिता, जे काही पंडू सुद्धा ते रुकचहा, हुंगण्याकरता फुल नाही, खाण्याकरता फळ नाही, बसण्याकरता छाया नाही, असं जायफळ मायफळ वायफळ असा असणारा संसार आहे. पण ज्याच्या किलोचे टाक काय म्हणतात पावशेरावर आले, काय भेटलं, अरे जे भेटतं समाधान ते कुठे भेटतं जगाच्या बाजारात. इथे काहीतरी भेटतं म्हणून तर समाज येतो, इतका समाज न बोलवता येतो काय येतो कीर्तनाला, काहीतरी भेटतं म्हणून. एखाद्या नेत्याची मिटिंग असली ना, सभा असली ना, बऱ्याच वेळेला पैसे देऊन सुद्धा लोक पिऊन सुद्धा येतील की नाही याची शाश्वती नाही, आहे की नाही. पण इथे मावा न बोलवता येतात, याचं कारण इथे लाभतं, इथे जे समाधान लाभतं मायबाप जगाच्या बाजारावर कुठेच लाभत नाही. इथे व्यवस्था नाही भेटत पण आंतरिक अवस्था वाटते, इथे पात्र नाही भेटत पण इथे पात्रता उंचवते, इथे सुविधा नाही भेटत पण आंतरिक समाधान प्राप्त होतं. तो हा परमार्थ आहे, तो हा परमार्थ आहे. आणि मग इथे लाभतं म्हटल्याच्या नंतर मी सांगत होतो की ते पंढरपूरला त्यांच्याकडनं थोडासा चुकीचा पाऊल पडला आणि त्यांना पुढची गती कळाली. होते महाराज चांगले प्रवचन कीर्तन करायचे, पण त्यांच्याकडनं चुकीचा पाऊल पडल्यामुळे पुढचा त्यांना सुकराचा जन्म प्राप्त होणार, कंसात डुकराचा, गटारात लोळणार. त्या जन्माला काय तुकोबरायचं प्रमाण आहे, हो खंतीतेनं कारण होणे गाढव कुत्रा. कर्म चुकल्याच्या नंतर काय, कोणी बा महाराज असू दे नाही तर त्याचा बाप असू दे, कर्म चुकल्याच्या नंतर ते भोगावं लागणार. आणि मग ते कर्म चुकलं पण परमार्थ केला होता, त्यांना पुढचा जन्म अगोदर कळाला, भविष्य काय आपल्याला अशी अशी गती प्राप्त होणार आहे. एका शिष्याला जवळ घेऊन घेतलं, बाळा इकडे, तो म्हटलं गुरु महाराज बोला. अरे म्हटले मला पुढचा जन्म जरा डुकराचा प्राप्त होणार आहे, आणि ती घाणेरडी योनी आहे, गलिच्छ योनी आहे, किळसवाणी आहे, त्या गटारात लोळावं लागतं, विष्ठा खावी लागते, ते देह मला नको आहे, पण आता माझं कर्म चुकलं मला यावं लागणार. म्हणले गुरुजी तुम्हाला कसं काय कळलं हे. अरे म्हटले वेड्या मग माझा परमार्थ वाया कसं आहे, मी जीवनभर मी वेदांताचा अभ्यास केला, जीवनभर मी अमुक तमुक केलं, त्यामुळे मला त्या परमार्थाचं फळ म्हणून मला पुढची दुर्गती कळालेली आहे. सावध होण्याकरता मला वेळ आहे, मागे झाले ते पाहू नका, पुढे जामीन आहे तुका. आणि म्हणून माझी तुला विनंती आहे, काय कर, मी ज्या वेळेला जन्माला येईल तर त्या देहाशी माझं तादात्म्य जडण्या अगोदर माझ्या डोक्यात माझा धोंडा घाल आणि मला संपून टाक, मला पुढची गती लवकर प्राप्त होईल. त्या युनिट मला जास्त काळ राहावं लागणार नाही. तो शिष्य मनात म्हणायला लागला, गुरुजी काही करू का नको एवढं नक्की करणार. कळालं तर नाही तर सोडून द्या, विठ्ठला विठ्ठला. तो म्हणला लई सतवलं तुम्ही आम्हाला, मी एवढं नक्की करणार. पण तो म्हटलं गुरुदेव चुकून रॉंग लागू नये करणे तर मला पुन्हा त्याच्या जन्माला यावं लागेल, आहे ना, कारण जीवित हानी करणं चांगलं नाही ना, मला त्याचं पाप लागेल. आणि तुमची आज्ञा पालन म्हणून मग मला ते शिष्य धर्म पालन केल्यामुळे मला पाप लागणार नाही. फक्त रॉंग नंबर लागायला नको. मनुष्याला एकच होतात, तार झालं तर जुळी दोन होतात, कुत्री त्या डुकरीला डझन होतात. आणि चुकून रॉंग नंबर लागला दुसऱ्याच बाळाच्या डोक्यात भोंडा पडला तर म्हणले तसं होणार नाही, मी जन्मभर पांढरा शुभ्र गंध लावतो म्हणून माझ्या डोक्याला असा पांढरा टिक्का आहे, तुला ओळखायला सोपं जाईल. तो म्हटलं बरं झालं. पण काय झालं, गुरुजी जन्मालाही आले, म्हणजे इकडे ते काय म्हणतात ते पिंड पाडलेत, तिकडे गुरुजी जन्माला आलेत. पण हा याला विसरच पडला आणि 1 महिन्याने याला आठवण झाली, अरे गुरुजीने असं असं काम सांगितलं होतं. तो धावत गेला, मोठा धोंडा घेतला की गुरुजी आपल्या आईसोबत चिल्ल्या पिल्ल्यासोबत आपल्या भाऊबंधासोबत हा सोहळा स्वर्गी नाही आनंद घेत होते. अरे वर स्वर्गामध्ये इंद्र जसा उर्वशी सोबत सुखी आहे, ते सुकर आपल्या मादीसोबत किती सुखी आहे. विषय सुख ते काय हे काय, विषय सुख तेच आहे. आणि मग त्या देहाची तादात्म्य जडलं, कारण किती जन्म झाला फेरा गणित नाही जी दातारा पडील आवृत्ती भोरा बहुत वर्षिया संसार सिंधू हा दुस्तर नुलंगवी उलंघिता पार बहुत व्हाविले दूर नलगीची तीर पैल तडी. पण ज्या ज्या जन्मात योनीत मनुष्य जातो, माऊली म्हणतात स्वदेहानाम अर्जुनू परदेहानाम स्वजुनू संग्राम नाम मलिनू पापाचारू. त्या योनीला गेला का तादात्म्य जडतं, त्या देहाला मी म्हणतो तत्संबंधीला माझे म्हणतो. त्या अहम अध्यात्मातल्या काळात जडला
ते धोंडा घेतल्याच्या नंतर गुरुजी मनुष्यवाणीने बोलू लागले. तुम्हाला कसे बोलले ते परमार्थाची ताकद आहे. ते म्हणतात, हे बाळा आता काय करतो? म्हणले गुरुजी तुमच्या आज्ञाच मला मूर्ख बाजूला हो म्हटले. आता आता हा सुख 16 स्वर्गी नाही. तुला सांगितलं होतं जन्माला आल्याच्या नंतर दुसऱ्या दिवशी. आता महिना निघून गेला, आता ताजत नाही जडलं. आता असं काही करू नको. विठ्ठल दोन्ही दृष्टांत पहा. पहिल्या दृष्टांतामध्ये सरड्याच्या योनीतून मनुष्याच्या तत्वातून भगवत तत्व हे व्यापार सफल आहे, आणि महाराज योनीत असून त्या सुकराच्या योनीला जाणं हे व्यापार दुष्फल आहे. हा व्यापार निष्फल आहे. म्हणून मुदलामध्ये तोटा पडणं म्हणजे व्यापार घाट्याचा आहे, आणि त्याच्यात बढती येणं म्हणजे व्यापार सफलतेचा आहे. आणि खरा सफलतेचं काय लक्षण असेल तर पुन्हा जन्माला मरायला यावंच न लागणं हे त्यांची सरली निर्धार. हे पण ते पाहताच्या नंतरचं फल आहे. प्रारब्ध सेच जीवनामध्ये त्याला काय फल प्राप्त होतं ते तृतीय चरणात सांगतात. किती मोठा ज्ञानी झाला, किती मोठा पंडित झाला, देह एकदा पडल्याच्या नंतर नसा पुनरावर्तते हे फल प्राप्त होईल. प्रारब्ध कर्मणाम भोगादेव क्षय. प्रारब्ध ज्ञानाला देखील भोगूनच संपावं लागतं. मग प्रारब्धचे जीवनामध्ये त्याला काही फल प्राप्त होतं की नाही? मग महाराज सांगतात, हरियाला हाता, हरियाला हाता, हे मग कैसी भयाची होता. भूतकालाची भीती राहत नाही, भविष्यकालातली चिंता राहत नाही, कारण भय चिंता रहित असणारा हरी हातात आलेला आहे. हरी तैसे हरी चेता नाही तया भय मोह चिंता, होऊन राहती उदास बळकट काच भक्तीची. एक सोपं महाभारतामध्ये 2 मिनिटाकरता जाऊ, कारण आपली वेळ संपुष्टात आलेली आहे. महाभारतामध्ये त्या पितामह भीष्माने प्रतिज्ञा केली, उद्या सूर्यास्त होईपर्यंत मी निष्पांडवी पृथ्वी करेल. आणि ती पितामह भीष्माची प्रतिज्ञा आहे. त्यांचं पूर्वीचं नाव काय? देवव्रत आहे. भीषण प्रतिज्ञा केली म्हणून तर नाव भीष्माचार्य पडलं. ते सत्य प्रतिज्ञा आहे. उद्या पांडव आपल्या रस्त्यातला काटा निश्चित निघणार. त्या कौरवाला कळालं म्हणून तर कौरव अगदी तो आनंद व्यक्त करतायत. आपल्या भाषेत ते म्हणजे पार्टी दिली एकमेकाला, कारण आता उद्या आपला शत्रू जाणार. पण जाको राखे साया मार न सके कोय, जितने तारे गगन में उतने शत्रु होय, कृपा करे एक रघुराज बाल न बाका होय. भगवान परमात्म्याने विचार केला, माझ्या पांडवाचं उद्या काय? कारण पाहती पांडव अखंड वनवासी परिते देवासी आठविती. मग नामाच्या चिंतने प्रती 12 वाटा विघ्ने. भगवान परमात्मा गेले, ज्याच्या भरोशावर त्यांनी हे युद्ध सुरुवात केलेले आहे तो गांडीव धनुष्यधारी अर्जुन घोरत पडलेला होता. देवाने हलवलं. तो म्हटलं, काय देवा? काय देवा म्हणजे काय बोलतोस? खुशाल झोपला वेड्या? तुला माहिती आहे की नाही? तो म्हटला, देवा पहिली वार्ता मलाच कळली, पितामह भीष्माने केलेली प्रतिज्ञा. मग खुशाल झोपलाच? म्हटले, तू जागा आहे ना. अर्जुन काय बोलतो? तू जागा आहे ना, मग मी कशाला टेन्शन घेऊ? मग विचार 4 पांडव त्यांची ती स्थिती. पण जिचे 5 उद्या कपाळाचं कुंकू राहणार नाही तिच्याकडे गेले. तिने तर आल्या म्हणले, कृष्णा तारीची तारी अथवा मारी, जवळ अथवा दुरी धरी घाली संसारी, आता नको, काय करायचं तू बघ. देवाने सांगितलं, मी बघतो, फक्त तयार होय, आपल्याला जायचं. कुठे हेही विचारलं नाही. ठीक आहे मी तयार होते, ये तू. सखा होता तिकडे. त्या आपले मारुती बाबा शब्द आहे. आता सामान्य कीर्तनकार भल्या भल्याला पटवतो, हा चतुर आतो शिरोमणी आहे, त्याचं कोणाला पटणार नाही, कोणाला पटणार नाही त्याचं. त्या भगवान परमात्म्याने त्या भानामती दुर्योधनाची पत्नी तिला पटवलं. मारुती बाबा शब्द आहे, पटवलं, कटवलं, हिला नटवलं.
ती तिकडे तिला म्हटली, अगं वेडी पितामह आपले का लोकांची? म्हटली आपलेच. मग आपल्या माणसाकडे आजच जायचं काय, तारीख आहे? म्हटले नाही, पण त्यांनी बोलवलं. अरे म्हटले मग उद्या जाता येईल ना? ती म्हटली ठीक आहे देवा. ती गेली मागे. आणि मग भावा एका साठी खांदावा आहे आपुल्या, राणी द्रौपदीला खांद्यावर घेतलं. पितामह भीष्माच्या कुटियाच्या बाहेर गेले. पितामह योद्धे होते, पण अगोदर वारकरी योद्धे होते. मला वाटतं आपण महाराष्ट्रीयन आहोत. मारुती बाबा शब्द आहे संतांचं, उभं पीक म्हणजे आपला महाराष्ट्र. मग आपण वकील असा, न्यायाधीश असा, इंजिनियर असा, काय असा ते असा, पण पहिले वारकरी असा. पहिला वारकरी मग सर्व काही करी. हे आपल्या महाराष्ट्राचं वैभव आहे आणि असलं पाहिजे. आपल्या रक्तात त्या गोष्टी आहे. पितामह भीष्म सकाळी उठले, दिवसभर युद्ध, पण सकाळी काकड आरती. डोळे मिटलेले आहेत, एका हातात विना आहे, एका हातामध्ये रामटाळ आहे. पितामहाचा चालला काकडा. रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी, तो हा विठ्ठल बरवा. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, कर कटेवरी ठेवोनिया. नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव, मी भक्त तू देव ऐसे करी. उच्च नीच काही नेने भगवंत, तिष्ठे भाव भक्ती देखोनिया. पुण्यवंत भावे, भावे घेता सज्जनाची नावे. योगिया दुर्लभ तुम्या देखीला साजली, आता कोठे जावे पण. जातो वासुदेव मी ऐकास, किती ठाई ठेवून भावे का. डोळे झाकून रात्र करू नका, काळ करीत बैसाला खागा. पंढरपूर पाटणी महाराजा सर्वभौम, पांडुरंगी दीन बंधू. जयाचे ते नाम, आंधळ्या जीविते तो. गेली सैरा झालो या जगी. तू माझा स्वामी, मी तुझा लोक. पाहता नदीचे वेगळी कमी तोपण जाऊ दे तुम्ही. एकची घोकरी पागजुहार, सावळे परब्रह्म आवडे आमचे बाप. मने मन राणी वाखर केले, मने मन राणी वाखर केले. काय करतय सावळे गोपीत, काय करतय सावळे गोपीत. आपल्या मनात येते. पितामह भीष्म द्रौपदीला खांद्यावर असलं. पितामह भीष्माचा काकडा चालू आहे. एक हातात रामटाळ्या, एक हातात विना. डोळ्याची पापणी मिटलेली आहे. सावळ परब्रह्म शेवटची भैरवी चालू आहे आणि सावळ परब्रह्म द्रौपदीला घेऊन आला. द्रौपदीला सांगितलं मध्ये जायचं, हाताचा कंकणाचा आवाज करायचा. पितामह आशीर्वाद देत नाही तोपर्यंत काही बोलायचं नाही. आणि त्यांनी आशीर्वाद दिल्याच्या नंतर त्यांनी विचारलं चाललं कोणीतरी सांगायचं माझ्या नौकरांनी. राणी द्रौपदी माता मध्ये गेल्या. पितामहाचं दर्शन घेतलं, कंकणाचा आवाज केला. पितामहाचे डोळे मिटलेले, दोन दोन हात उंचावून पितामह म्हणतात अखंड सौभाग्यवती भव. मग मात्र द्रौपदी मातेने विचारलं, पितामह हा आशीर्वाद या जन्माचा का पुढील जन्माचा? द्रौपदी म्हणते, पितामह हा आशीर्वाद या जन्माचा का पुढच्या जन्माचा? पितामह म्हणतात, द्रौपदी आशीर्वादाचं जरा बाजूला असू दे, तुला आणलं कोणी सांग? म्हटले माझ्या नौकरांनी. कुठे आहे तो? म्हटले बाहेर असेल कुठेतरी, ते आशीर्वादाचं सांगा. नाही म्हटले नौकर दाखव. आणि मग पितामह द्रौपदीच्या हाताला धरून तिला ओढत बाहेर आलेत. आईसाची काळा अनादी बहु काळा, अनादी बहु काळा, म्हणून वेदा काळा लावी लागे पाहिजे. आपले मारुती बाबा म्हणत असतात, हा पहिलाच काळा. काळी आमोशेची काळी रात्र, काळ्या नांगडीच्या काळ्या ढेकळामध्ये काळ्या पाषाणावरती हा काळा काळी घोंगडी पांघरून बसला दिसेल कसा? पण विजेच्या प्रकाशामध्ये काहीतरी बुजगवण्यासारखं दिसलं. पितामह धावत गेले, ते घोंगड बाजूला सारलं आणि मग
तुझी निधे कोटी चंद्र प्रकाश, चंद्र प्रकाश. कमल नयना हाती वदन हाते. त्या पांडुरंग परमात्म्याच्या अंगकांतीच्या प्रकाशामध्ये तिघेही दिसतात. द्रौपदीने पुन्हा विचारलं, अहो पितामह सांगा की हा आशीर्वाद या जन्माचा का पुढच्या जन्माचा? पितामह म्हटले, द्रौपदी ऐक, इतना तू कर्ण स्वामी, जब प्राण तन से निकले, श्री गंगा जी का तट हो, जमुना का बहुसिवट हो, मेरा सावरा निकट हो, जब प्राण तन से निकले, उस वक्त जल्दी आना, नहीं शाम भूल जाना, राधे को साथ लाना, जब प्राण तन से निकले. एक भक्त की है अर्जी, खुद गर्द की है गर्दी, आगे तुम्हारी मर्जी, जब प्राण तन से निकले. अरे यावत आयुष्य मी त्याला प्रार्थना करतो, अजून मला नाही तुझ्यासारखा वश झाला. तुला खांद्यावर काय घेतो, तुझ्या चपला काय वाहतो, तुझा नौकर काय बनतो. अगं द्रौपदी बघ, तो कृष्ण बसला कसा तिकडे बघ जरा. काय पितामह, अहो मी विचारते काय, तुम्ही सांगता काय. अगं वेडी तिकडे बघ तर. भगवान परमात्मा कसे बसले आमचे मारुती बाबा सांगत असतात, आपण शौचाला बसतो तसे बसले. आणि राणी द्रौपदी मातेच्या दोन पादत्राणे दोन चपला हातात घेऊन बसले, त्याला चिखल लागू नये म्हणून. पितामह भीष्म म्हणतात, अगं तुझ्या पायातल्या चपलाला चिखल लागू नये याची जो परमात्मा काळजी घेतो, तू तुझ्या कपाळाच्या कुंकुवाची गळ्यातल्या मंगळसूत्राची काळजी घेणार नाही का वेडी. भय चिंता सोडून दे, आता हा हरी तुझ्या हातात आला, आता मग कैची भय चिंता. हरी हातात आला, प्रेमात आला, आपलासा झाला. आता भूतकाळात पितामाने केलेली प्रतिज्ञेची भीती नाही, आणि भविष्य काळात माझ्या कपाळाचं कुंकू राहील की नाही याची चिंता नाही, कारण हरी आला हातात मग कैची भय चिंता. याचं कारण काय तर तुका म्हणे, हरी काही उरवणी दिवरी. हा हरी कुठल्याही प्रकारची उरी उरू देत नाही. उरी एक अज्ञानाची आहे, पण नाही अज्ञाना वाचून मूळ या. दुसरी उरी कर्माची आहे, आगा कर्मी जे उरावे. आणि तिसरी उरी वासनेची आहे, जन्म घेणे लागे वासनेच्या संगे. पण कर्माची उरी तया सर्वात्मका ईश्वरा स्वकर्म कुसुमाची विरा पूजा केली होय अपरा तोषा लागी. ते कर्म त्याला समर्पण केल्यामुळे ते ब्रह्मरूप झालं. ब्रह्मार्पणम ब्रह्महवीर ब्रह्माग्नो ब्रह्मणाहुतम ब्रह्मैव तेन गंतव्य ब्रह्मकर्म समाधीन यत् करोसि यद अस्नासि यत् जोहोसि ददासि यत् तपस्यसि कौन्तेय तत्कुरुष्व मदर्पणम कायेन वाचा मनसेंद्रियर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृती स्वभावत करोमि यद्यत् सकलम परस्मै नारायणाय ते समर्पयामि. ते कर्म आता हरिरूप झालं, कर्मरूपी उरी राहिली नाही. ज्ञानरूपी प्रकाशाने युक्त असणारा हरी राहिला, आता अज्ञानरूपी अंधकार राहिला नाही. आणि धन्य हरिरंगी गुंतल्या वासना उदास त्या सुना गवळीयाच्या. म्हणून तर तुकोबरा म्हणतात, आईशी आवडते म्हणा देवा पुरवावी वासना. ती सद्वासना हरी रूप होते, वासनाही नाही. आता उरीच नाही तर जन्म मरण परंपरा राहील कशी. कारण निमित्त अपाय नैमित्तिक शापी अपाय असा व्याकरणाचा नियम आहे, किंवा कारण नाशात कार्य नाशा असा वेदांत शास्त्राचा नियम आहे. कारण असेल तर कार्य. उरी अज्ञान कर्म वासना रूपी कारणच राहत नाही, तर येरझार रूपी कार्य राहीलच कसं. त्याची सरली येरझार झाला सफल व्यापार. असो यदत्र सौष्टोम किंचित तद्गुरोर मे नाही, यदत्र असंष्टोम किंचित तद्मे गुरोर नाही. जे काही चिंतन आपल्या अंतकरणाला भावलं ते स्वानंद सुखनो असे गुरुनाम गुरु सद्गुरु जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेतील माझे सकल गुरुजन, साधक हृदय संजीवनी सद्गुरु डॉक्टर नारायण महाराज जाधव बाबा, आणि आरंभाच्या काळात ज्यांचं सानिध्य भेटलं ते गुरुनाम गुरु सद्गुरु जयराम बाबा भोसले, या सर्व महापुरुषाचं चिंतन म्हणून आपण ते स्वीकार करा. चुकीचं असेल ते माझ्या पदरी टाका. त्याला मी सर्व ज्येष्ठ नागरिक आत्माराम बाबा सहित ह्या काका सहित आपण सर्व मंडळी इकडे हरिभक्तपारायण आपल्या गावातील भूमिपुत्र ज्यांनी सुरुवातीची गोड चाल गायली, आपले गोरक्ष बाबा मरकळ आपल्या काळूराम तात्या, ही सर्व असणारी गुणीजन मंडळी, हे मला वाटतं केशवराज वारकरी शिक्षण संस्थेतील सगळी बालगोपाळ मंडळी, बहुसंख्येने असणाऱ्या आपण माता भगिनी साऊंड सिस्टीमवाले, सर्वांच्या अंतःकरणामध्ये विराजमान असणारा भगवान परमात्मा यांच्या चरणी शब्द सुमन समर्पित करू. जे काही बरोबर असेल त्यांचं म्हणून स्वीकारा, चुकीचं असेल माझ्या पदरी टाका. काय करविली तैशी केली कटकट वाकुडी करणे ते देव जाणे, कोणा कारणे झाले निर्माण देवाचे कारण देव जाणे. तुका म्हणे मी तू अभिमाना वेगळा घालून गोपाळा बाहेर. असे एकदा वर हात करा सर्वांनी, मागचे पुढचे सर्व ज्येष्ठ नागरिक माता भगिनी
आपण सर्वजण एकदा गोड भजन करू. माऊलीचं पांडुरंगाचं भजन होईल. थोडक्यामध्ये अगदी धावती भैरवी चाल होईल आणि मग कार्यक्रमाला सुट्टी होईल. सगळ्यांनी मोठ्या प्रेमाने बोला. हरी रुबा रखुमाई जय जय रुबा रखुमाई रुबा रखुमाई रुबा रखुमाई हरि हरि ज्ञानेश्वर महाराज माऊली ज्ञानेश्वर या बाबा चाल बोला. तुका म्हणे हरी तुका म्हणे तुका म्हणे हरी तुका म्हणे तुका म्हणे हरी तुका म्हणे हरी तुका म्हणे हरी तुका म्हणे दोन मिनिटं सर्वांनी कैलासवासी आपले पोपट यादवराव Thank you.